नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली 13.5, घडी घेतली 9.5 ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच ही मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा. इथे आपण वन साइड गळा बनवणार आहे म्हणून बघा ह्याप्रमाणे आपल्याला हा चौकोन दुसऱ्या बाजूने सुद्धा उमटवून घ्यायचा आहे. चौकोन बनवला की एकाच बाजूने आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. खूप साऱ्या मैत्रिणींना हा वन साइड गळा जमत नाही, तर ह्याप्रमाणे चौकोन आखून घेतला की मग आकार द्यायचा आणि मग हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघा. आता ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. नंतर पीस ओपन करायचं, अस्तर ओपन करून ठेवायचं आणि हे पिना लावून घ्यायचे. तर ज्या मैत्रिणींना डायरेक्ट रेश मारता येत नाही ना, त्यांनी काय करायचं, आधी खडूने रेश मारून घ्यायची. ज्या डायरेक्ट शिलाई ज्यांना मारता येत नाही त्यांनी रेश मारायची, मग रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. पिना काढायच्या आणि मधला जो आकार दिला आपण तो कट करून घ्यायचा. बघा इथे आपण कुठे कॅनव्हास वगैरे वापरले नाही आहे. अगदी सावकाश गळा शिवायचा, म्हणजे जसा आकार आपण दिला तसाच तो तयार होईल. गळ्याला छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे. आता अस्तर मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. मैत्रिणी 32 छातीच्या मापाची कटिंग आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची आहे आणि डिझाईन ह्या पद्धतीने शिवून बघायची. बघा जसं आपण आकार दिलेला आहे तसंच आपण ही दाबटीप पूर्ण करायची आहे, म्हणजे छान असा आपला गळा तयार होतो. बघा अगदी सुंदर असा आपला गळ्याचा आकार तयार झाला. कपड्याला पलटी मारून सगळीकडने हे अस्तर जॉईंट करून घ्यायचे. तर उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा कपडा कट करून घ्यायचा. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच पकडून वरती 4.5 इंच उंचीला पकडायचे. लगेच पट्टी घ्यायची आहे. ही छोटी असल्यामुळे आपण तिला जॉईंट दिला आणि त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आहे. नंतर पट्टी अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती द्यायची दाबटीप. पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. इथे 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आपल्याला गळ्याच्या कडेने. ज्या बाजूने आपण गोल आकार दिला त्याच बाजूने मोजून ही पूर्ण रेषा करायची आपल्याला. नंतर आपण पट्टी घेतली साधारण 2.5 इंचाची, तिला डबल घडी करून असं शिलाई मारून घ्यायची. तिला असं कशाची तरी सहाय्याने पलटी करून घ्यायचंय. ह्याप्रमाणे आपल्याला हे पलटी करायचं आहे. नंतर त्याचे साधारण 2-2.5 इंचाचे तुकडे करायचे. त्याचं बनवायचं आपल्याला बटरफ्लाय. बघा ह्याप्रमाणे सेंटरला बरोबर 1-2 टाके असे टाकायचे, पॅक करायचं आणि तिथे आपल्याला एक मणी लावून घ्यायचं आहे.
ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. बरोबर सेंटरला असे टाके टाकून घ्यायचे, मणी लावून घ्यायचं आणि छान असं बटरफ्लाय आपलं तयार होतं. अशी डिझाईन आपण आता ही बनवून घेणार. नंतरून आता जो आकार आपण दिला ना त्याच म्हणजे आकारामध्ये 1.5 इंचाच्या आकारामध्ये सेंटरला मणी येईल ह्याप्रमाणे ही डिझाईन लावून घ्यायची. ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन लावली. नंतर ही दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायची. सुंदर आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला डिझाईन मी रोज सांगते मैत्रिणींनो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, व्हिडिओला लाईक शेअर करायला पाहिजे, छान छान डिझाईन रोज बघायला पाहिजे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायला सुद्धा पाहिजे की डिझाईन कशी झाली ती. बघा आता शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो ना तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश असं हे कट करायचं आहे. ब्लाऊजला धक्का लागणार नाही त्याची पण काळजी आपण घ्यायची आहे. बघा ह्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. सुंदर अशी लेस आपल्याला आता इथे लावायची आहे. आपण पहिले ह्या बाजूने लेस लावून घेऊया. इथपर्यंतच ही लेस आपल्याला लावायची आहे. लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. आणखी एक लेस आपण इथे लावणार आहे साधारण अर्धा इंच अंतर सोडून. त्याच्यानंतर जी डिझाईन आपण लावली त्या डिझाईनवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची. बघा तिथे सुद्धा आपण डबल शिलाई लेसला मारणार आहे म्हणून एक बाजूने आधी लेस लावून शिलाई मारून घ्यायची. नंतरून आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडने शिलाई मारायची म्हणजे लेस छान बसते, फिनिशिंग सुद्धा छान येते लेसची. आता ह्या बाजूने सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. आपण गळ्याला जी पूर्ण लेस लावली तीच आपण ह्या डिझाईनवरती लावणार आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. आता सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे. त्यासाठी घ्यायची नॉड आणि चौकोनी 2 तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. साधारण 2.5 इंच रुंदीची पट्टी आपण घेतली, तिची बनवायची फ्रिल. ही आपल्याला इथे अशी क्रॉसमध्ये लावून घ्यायची ह्या चौकोनी तुकड्यावर. नंतर एक पदर फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची. पुन्हा तो पदर ओपन करून सगळीकडनं हे शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. गळ्याला जी लेस आपण वापरली तीच इथे सुद्धा आपण वापरणार आहे लटकनसाठी. नॉट ठेवायची त्याच्यामध्ये आणि शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन अगदी कमी वेळात आपलं तयार झालं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचंय. याला सुद्धा आपण फ्रिल बनवून घेतली. सेम तसंच करायचंय. क्रॉसमध्ये अशी फ्रिल ठेवायची, शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती तो एक पदर असा फोल्ड करून शिलाई मारायची. पुन्हा पदर ओपन करायचा तो आणि पुन्हा सगळीकडनं हे असं शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक लेस अशी लावून घ्यायची.
याप्रमाणे आपल्याला लटकन तयार करायचं. अगदी सुंदर असे दोघंही लटकन आपले तयार झाले. आता हे नॉड आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत आणि बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. बघा आता नॉड बांधून बघूया आपली डिझाईन कशी झाली ते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची डिझाईन कशी झाली ते. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.